1967 सालची विधानसभा निवडणूक खेड तालुक्यात एका अप्पा पर्वाची सुरुवात. सातकर गटाचा उदय आणि प्राबल्य खेड तालुक्याच्या राजकारणातला एक टर्निंग पॉइंट. विकास कामांचा सपाटा आणि सहकार क्षेत्राची भरभराट. इंदिरा गांधींचा दौरा सगळं पाहणार आहोत आजच्या भागात. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स निवडणूक आमदारकीची या मालिकेच्या चौथ्या भागात आपलं स्वागत. सुरुवातीच्या काळात देशात सर्वत्र काँग्रेसचा प्रभाव होता, त्यामुळे काँग्रेसचं तिकीट म्हणजे विजयाचं प्रतीक असं काहीच समीकरण त्या काळात होतं. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटावरून झालेलं त्या काळचं नाराजी नाट्य आपण मागच्या भागात पाहिलं. निवडणूक आमदारकीची ही मालिका नक्की काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल आणि या आधीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन ते नक्की पहा. स्वर्गीय साहेबराव सातकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही, पण पुढच्या काळात त्यांनी आपला आमदारकीचा मार्ग सुकर केला. खेड पंचायत समितीचे सदस्य असताना त्यांना सभापती पदाची संधी मिळाली नाही. स्थानिक राजकारणातून माणिकराव शिळे पाटील खेड पंचायत समितीचे सभापती झाले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि साहेबराव सातकर यांचे अगदी जवळचे संबंध होते. सभापती पदावरून झालेलं राजकारण माहीत झाल्यानंतर त्यांनी साहेबराव सातकरांची जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड करून त्यांना बांधकाम विभागाचं सभापती केलं. पंचायत समितीकडे त्यांना सभापती होण्याचे चान्सेस होते. त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशावरती ज्यांचं फार मोठं राजकीय दृष्ट्या प्रभुत्व होतं ते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं त्यांच्यावरती जास्त बारीक लक्ष होतं आणि त्यांना त्या ठिकाणी सभापतीपद मिळावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण तालुक्याच्या एकूण राजकारणामध्ये ते शक्य झालं नाही, कारण मातब्बर घराणी असल्यामुळं आणि त्यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध असल्यामुळं विरोध न करता शिवळे पाटलांना त्या ठिकाणी सभापतीपद बहाल झालं. आणि त्यानंतर आदरणीय चव्हाण साहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की अरे हा इथं सभापती व्हायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी त्याला संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेचे असणारे भोरचे प्रतिनिधी बांदल म्हणून त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणी आप्पासाहेबांना सदस्य म्हणून नियुक्त केलं. आणि नुसतं नियुक्त केलं नाही तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि सहकार अशा असणाऱ्या खात्याचं सभापतीपद बहाल केलं. अशा पद्धतीचं असणारं सभापतीपद त्यांना त्या ठिकाणी बहाल करण्यात आलं. त्यातही त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं एक चांगल्या पद्धतीचा ठसा निर्माण केला आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारी जी कामं आहेत ती तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर दुष्काळाच्या काळामध्ये म्हणजे 62-66चा जो दुष्काळाचा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी गुळाणी सारख्या गावाला जाणारा रस्ता, तो घाट माथा ढोरे बांबुडवाडीच्या वरती, तो श्रमदानाने त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्यामध्ये ते लोकांचे गळ्यातले ताईत झाले. आणि पुढं मग त्यांचा राजकारणामध्ये खूप काम करण्याची त्यांना जिथे जिथे संधी मिळाली तर त्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या नंतर त्यांना 67 ते 72 आमदारकीला तिकीट मिळालं आणि मग ते तालुक्याचे आमदार म्हणून त्या ठिकाणी बहुमताने विजयी झाले. बांधकाम विभागाचे सभापती झाल्यानंतर साहेबराव सातकर यांनी तालुक्यात विकास कामांचा सपाटा लावला. वाहतूक, सिंचन अशा सगळ्या क्षेत्रात केलेल्या कामांमुळे ते तालुकाभर पोहोचले. तालुक्यात आपल्या विचारांच्या लोकांची एक फळी त्यांनी तयार केली. साहेबराव सातकरांच्या विचारांच्या गावोगावच्या पुढाऱ्यांचा गट पुढे सातकड गट म्हणून प्रसिद्ध झाला. या गटाचं तालुक्याच्या राजकारणात दीर्घकाळ वर्चस्व राहिलं. दरम्यानच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा खेड तालुक्यात दौरा झाला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षातील अनेक बडी नेते मंडळी तालुक्यात आली होती. या दौऱ्यात खेड तालुक्यात झालेल्या विकास कामांची पाहणी या नेत्यांनी केली. साहेबराव सातकर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या शिरोली ते आंबोली, वाडा ते कुडे आणि गुळाणी वापगाव घाट या रस्त्याच्या कामांचं कौतुक या नेत्यांनी केलं. पुढच्या निवडणुकीत साहेबराव सातकरांच्या तिकिटाचा मार्ग मोकळा झाला. 1967 साली झालेल्या निवडणुकीत साहेबराव सातकर हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्यासोबत प्रजा समाजवादी पक्षाचे DB उर्फ मामा, जनसंघाचे DR मेदगे, समाजवादी पक्षाचे वसंतराव वापगावकर आणि ST ओवाळ हे अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी तालुक्यात 84,980 मतदार होते. त्यापैकी 53,481 मतदान झालं. साहेबराव सातकर यांना 30,486 मतं पडली आणि ते या निवडणुकीत विजयी झाले. प्रजा समाजवादी पक्षाचे DB उर्फ मामा यांना 7,946,
जनसंघाचे DR मेदगे यांना 5,821, समाजवादी पक्षाचे वसंत वाबगावकर यांना 3,979, तर अपक्ष उमेदवार ST ओहाळ यांना अवघी 2,162 मते पडली. 22,540 मताधिक्यानं साहेबराव सातकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. खेड तालुक्यात तयार झालेल्या आणि पुढे दीर्घकाळ वर्चस्व राहिलेल्या सातकर गटाची ही तालुक्याच्या राजकारणावर अधिकृत एंट्री होती. त्यामुळे पुढे ऍडव्होकेट साहेबराव बुटे पाटील हे सातकर गटाच्या मदतीनं आमदार झाले. माणिकराव शोळे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणात शह देत नवख्या उमेदवाराला यश आलं. ही निवडणूक खरं तर मामाभाच्या निवडणूक म्हणून गाजली. ती का आणि कशी पाहूया पुढच्या भागात. आजच्या भागात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.